CST लॉन्चपॅडच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा मी आपलं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन खास सेशन आहे ट्रान्सफॉर्मरच्या वेक्टर ग्रुपवरती। कारण एक प्रश्न परीक्षेमध्ये असा येतो की तो फक्त एक नंबर दिलेला असतो आणि फक्त विचारलं जातं की पहिचान कोण, फक्त पहिचान कोण एवढाच प्रश्न येतो। तर मग त्याच्यामध्ये आणि कसं आहे, कोणतीही गोष्ट प्रत्येकच गोष्ट सोपी असते जर आपल्याला माहीत असलेली, आणि जर माहीतच नाही तिच्याबद्दल तर ती काय होऊन जाते, कठीण होऊन जाते। माझं नेहमीचं सेंटेन्स आहे, तुम्हाला मी ऐकवतो पण आणि तुम्ही ऐकत पण राहता। तर आज आपण काय करणार की तशाच टाईपचा एक प्रश्न येतो, कशावरती येतो, कनेक्शन सिम्बॉलवरती। कोणाचा कनेक्शन सिम्बॉल? ट्रान्सफॉर्मरचा। कशाचा? ट्रान्सफॉर्मर। तर तुम्हाला माहित आहे आपण जनरली शिकताना काय शिकलो, आपण शिकलो स्टार डेल्टा, मग स्टार स्टार डेल्टा 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 स्टार स्टार डेल्टा असे आपण कनेक्शन शिकलो। याच्यामध्ये एक पुन्हा झिगझॅग कनेक्शन असते। कसं असते झिगझॅग? त्याला झेडनी डिनोट केलं जाते। आता कसं ॲक्च्युली ते खूप डीप थेरी आहे, ठीक आहे, खूप डीप थेरी आहे ज्याची आपल्याला गरज नाही। कारण तुम्हाला माहित आहे आपला सिलेबस समुद्र एवढा आहे। केवढा आहे? समुद्र एवढा। म्हणजे असं की समुद्राचं लिमिट आहे, समुद्राचं लिमिट आहे तसं, पण आपण तेवढं शोधू नाही शकलो, म्हणजे तेवढा समुद्र फिरू नाही शकलो, म्हणजे अनंत झाला तो, जवळजवळ शोधू नाही शकलो म्हणजे अनंत, म्हणजे संपणार आहे पण संपवू नाही शकलो। तशाच सारखा आपला इलेक्ट्रिकल आहे, समुद्र एवढा मोठा आहे पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परीक्षेत काय येणार आहे तो आपल्या महत्त्वाचा, म्हणजे आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे। ते शोधणं कोणाचं काम आहे? ते माझं काम आहे, बरोबर आहे। ते तुमच्यापर्यंत बरोबर काढून देणं की नाही समुद्रातला आपल्या एवढाच पार्ट आपल्या कामाचा आहे, ते माझं काम आहे आणि तुमचं काम आहे ते समजून घेणं। तर आता मी माझं काम करतो आणि तुम्ही काय करायचं, तुमचं काम करायचं। आता प्रश्न कसा बनतो ते सांगतो तुम्हाला की प्रश्न फक्त आणि फक्त तुम्हाला एक कोड दिला जातो, अशा पद्धतीचा एक कोड असतो जो की त्याला कनेक्शन सिम्बॉल पण म्हटलं जाते, कनेक्शन ग्रुप पण म्हटलं जाते, कनेक्शन वेक्टर पण म्हटलं जाते, वेक्टर ग्रुप पण म्हटलं जाते, फेजर ग्रुप पण म्हटलं जाते। असे नावं वेगळे वेगळे बदलले पण कोड तुमचा बदलणार नाही, ठीक आहे। तर या कोडवरती जवळजवळ निदान 4 ते 5 प्रकारचे प्रश्न बनतात, फक्त एवढा कोड असाच राहील। प्रश्न मी याच्यावरती 4-5 विचारू शकतो, तेही वेगळे वेगळे। तर नेमका हा कोड काय आहे, काय असतो प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती, म्हणजे तुम्ही कोणत्या ट्रान्सफॉर्मरवरती गेल्या तर तुम्हाला अशी त्याची नेम प्लेट असते, जशी आपल्या घराची एक नेम प्लेट असते ना, आपली एक नेम प्लेट असते, तशासारखं त्या ट्रान्सफॉर्मरची पण काय असते, नेम प्लेट असते। त्याच्यात पूर्ण त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन दिलेलं असते, काय आहे, कसं आहे, कुठे आहे, किती आहे, सर्व त्याच्यावरती, म्हणजे ऑइलपासनं वाइंडिंगपासनं वजनापर्यंत सर्वच्या सर्व त्याच्यावरती प्रिंट केलेलं असते। सोबतच पुन्हा काय असते तर त्याचं कनेक्शन सिम्बॉल दिलेलं असते। आता इथं या सिम्बॉलवरनं आपल्याला फक्त आयडेंटिफाय करता येते की नेमकी याची प्रायमरी वाइंडिंग कशी आहे, सेकंडरी वाइंडिंग कशी आहे, म्हणजे स्टारमध्ये आहे, डेल्टामध्ये आहे, झिगझॅगमध्ये आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रल आहे का, सोबतच प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये फेज शिफ्ट किती आहे, फेज शिफ्ट किती आहे। मग जे प्रायमरी आहे ते प्रायमरी हाय व्होल्टेज, प्रायमरी नाही म्हणता येईल, हाय व्होल्टेज आपलं जे आहे तर ते स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे, कोणत्या साईडनी हाय व्होल्टेज आहे, कोणत्या साईडनी लो व्होल्टेज आहे, ते सर्वच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला फक्त एका कोडवरनं काढावी लागते। काय करावं लागते? काढावं लागते। तर तिथं प्रश्न काय काय बनवू शकते पेपरमध्ये ते तुम्हाला सांगतो बघा। प्रश्न एक की तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकते की असा कोड दिलेला राहील, कोड काही राहू शकतो। आता नेमका काय राहील तर ते मी समोरपर्यंत तुम्हाला स्पष्ट होऊनच जाईल। कोडवरनं तुम्हाला काय काय प्रश्न पडू शकतो किंवा काय काय प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो ते तुम्हाला सांगतो। पहिलं की याच्यामधली हाय व्होल्टेज वाइंडिंग स्टारमध्ये आहे की डेल्टामध्ये आहे ते ओळखणं, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न काय राहू शकते की नेमका डी म्हणजे काय, वाय म्हणजे काय, एन म्हणजे काय, 1 म्हणजे काय असं विचारलं जाऊ शकते। आता या 1च्या ठिकाणी वेगळे वेगळे नंबर येऊ शकतात, 1 2 3 4 5 असे नंबर बदलतात ते, मग त्या नंबरचा नेमका अर्थ काय। मग याच कोडवरून तुम्हाला विचारलं जातं की हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेजमधला फेज शिफ्ट किती दिलेला आहे। मग याच कोडवरून पुन्हा विचारलं जातं का काय या कोडमध्ये न्यूट्रल कनेक्शन दिलेलं आहे की काय, न्यूट्रल कनेक्शन काढू शकतो आपण, असं या कोडवरनं एवढ्या साऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळू शकते आणि ते परीक्षेमध्ये विचारले पण जातात, ठीक आहे। तर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो नेमकं या कोडमध्ये काय म्हटलं। म्हणजे बघा या सेशननंतर तुम्हाला ना या कोडवरती कसाही प्रश्न विचारू द्या, तुमचा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणारच, याला कोणीच रोखू शकत नाही, 100% सुटणार, ते माझी हमी आहे, ठीक आहे। आता बघा आता तुम्हाला जनरली आपण अभ्यास करताना किंवा जनरली आपण शिकताना ट्रान्सफॉर्मर आपल्याला माहीत आहे की डेल्टाला आपण असं पण डिनोट करतो किंवा डेल्टाला आपण डीनी पण डिनोट करतो, ठीक आहे। आता हा डी कॅपिटल आहे, डी कसा आहे, कॅपिटल आहे, तर या डीच्या ठिकाणी डी म्हणजेच काय झाला, तुमचा डेल्टा झाला, डी म्हणजेच काय झाला, डेल्टा। बघा पहिला कॅरेक्टरची गोष्ट करता, जो पण कोड दिला राहील त्याच्यामधला पहिला कॅरेक्टर काय आहे आणि तो कसा आहे। तर बघा पहिला कॅरेक्टर तुमचा मोठा दिलेला आहे, पहिला कॅरेक्टर कसा आहे, मोठा आहे तुमचा, म्हणजे डी दिलेला आहे, कॅपिटल डी लिहिलेला आहे। आता तो कॅपिटलच्या ठिकाणी कधी तुम्हाला स्मॉल डी दिसू शकते, कसा दिसू शकते, स्मॉल डी असू शकते। तर आता याच्यामध्ये बरोबर लक्षामध्ये का बघा की ही कॅपिटल दिला, कॅपिटल जर दिला, समजा कॅपिटल दिला डी म्हणजे ही वाइंडिंग काय झाली, हाय व्होल्टेज वाइंडिंग झाली, कोणती झाली, हाय व्होल्टेज। आणि तोच जर तुम्हाला डी लहान दिला असता, म्हणजे स्मॉल लेटरमध्ये दिला असता तर ती वाइंडिंग कशी असती, लो व्होल्टेज असती, कशी असती, लो व्होल्टेज असती, म्हणजे ती साईड काय असते, लो व्होल्टेज असती। आता या डीच्या ठिकाणी काय काय राहू शकते
शकते, डीच्या ठिकाणी तुमचा डेल्टा म्हणजेच डी राहू शकते, किंवा मग तुम्हाला वाय काढून देऊ शकतात, कॅपिटल पण राहू शकते, स्मॉल पण राहू शकते, पण पहिलं लेटर तुम्हाला हाय व्होल्टेजच दिलं असतं आणि ते कॅपिटलमध्येच तुम्हाला दिसणार ते, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक झिगझॅगसाठी झेड डी डिनोट केलं जाते. आता हे कसं आहे, स्पेशल कनेक्शन आहे, स्पेशल कॉम्बिनेशन आहे, याची थिअरी खूप मोठी आहे, पण आपल्याला त्या थिअरीकडे नाही जायचं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे की झिगझॅग एक कनेक्शन असतं. कसं असतं, झिगझॅग त्याला झेडनी डिनोट केलं जातं, ठीक आहे. आता हे जर कॅपिटल असणार म्हणजे हाय व्होल्टेज आणि स्मॉल असणार तर त्याला काय समजायचं, लो व्होल्टेज साईड समजायची, ठीक आहे. आता एवढं पटलं तुम्हाला की तुमचा पहिला जो लेटर राहील तो नेहमी कॅपिटलमध्ये आहे समजा, ठीक आहे, कॅपिटलमध्ये आहे म्हणजेच तो काय झाला, हाय व्होल्टेज झाला, म्हणजेच काय झाला, हाय व्होल्टेज. आता याच्या ठिकाणी तुमचा स्टार पण राहू शकते, डेल्टा पण राहू शकते आणि झिगझॅग राहू शकते, पण तुम्हाला होते तिथपर्यंत झिगझॅग दिसणार नाही, पण करताना आपण काय शोध लावताना काही लावू शकतो, ठीक आहे. तर एवढं पटलं पहिलं. सेम तशासारखं दुसरा कॅरेक्टर जो असतो, दुसरा कॅरेक्टर म्हणजे दुसरी वाइंडिंग. आता ही स्मॉलमध्ये लिहिली आहे म्हणजेच काय झाली, लो व्होल्टेज झाली, तर जवळजवळ मॅक्झिमम वेळेस काय होते, पहिली वाइंडिंग हाय व्होल्टेज दिलेली असते, दुसरी वाइंडिंग कशी असते, लो व्होल्टेज दिलेली असते. म्हणजे दुसरा कॅरेक्टर आता बघा, या वायच्या ठिकाणी तुम्हाला डी पण दिला असता, डी पण देऊन राहू शकत होता किंवा राहू शकतो, ठीक आहे. तर तो स्मॉलमध्ये असणार, स्मॉल आहे म्हणजे ती वाइंडिंग काय झाली, लो व्होल्टेज झाली. आणि स्मॉल झेड पण दिला असला तर ते काय झाली, सेकंडरी नाही म्हणता येईल, त्याला लो व्होल्टेज वाइंडिंग म्हणावं लागेल, ठीक आहे. सेकंडरी नाही, कारण कसं आहे, त्याला मनात आलं तर आपण उलटं पण वापरू शकतो त्याच्यामुळे. म्हणजे तुम्हाला दोन कॅरेक्टर क्लिअर झाले. पहिला नेहमी लक्षामध्ये ठेवा, कॅपिटल आहे म्हणजेच हाय व्होल्टेज, स्मॉल आहे म्हणजेच काय, लो व्होल्टेज. इथनं हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला, ठीक आहे. आता याच्यामध्येच प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला यन दिसणार नाही, पण जर यन दिसला तर यन म्हणजे काय होतो, न्यूट्रल होतो. न्यूट्रल होतो. लक्षात ठेवायचं, जर काय या कोडमध्ये यन लिहिलेला आहे म्हणजे याच्यामधनं न्यूट्रल बाहेर काढलेला आहे, म्हणजे जे सेकंडरी साईड आहे, जे लो व्होल्टेज साईड आहे, तिकडनं काय केलं आपण, न्यूट्रल बाहेर काढला. आता बऱ्याचदा कसं होतं की याला देत नाही किंवा घेत नाही, पण मला सांगणं गरजेचं होतं. बऱ्याचदा प्रश्नामध्ये यनचा उल्लेख केला जात नाही किंवा कोडमध्ये पण लिहिताना, ग्रुपमध्ये लिहिताना पण यनची गरज भासत नाही किंवा भासवत पण नाही, ठीक आहे. पण असला तर कन्फ्यूज व्हायचं नाही, यन म्हणजे फक्त आणि फक्त न्यूट्रल आहे, एवढं फक्त लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा आखरीचा नंबर. कारण की पूर्णच्या पूर्ण खेळ या नंबरावरतीच डिपेंड असते. म्हणजेच कसं, नेमकं कशासाठी, आता नेमकं हे कोडचं काम काय, तर जाऊ द्या सर, काय कोड दिला तो दिला, आपल्याला काय करायचं आहे, कशाला कोड दिला, काही देऊन दिला असतं ABCD, पण तसं नाही आहे. याच कोडवरनं आपण डिसाईड करतो की जेव्हा आपल्याला पॅरलल ऑपरेशन करायचं असतं. आता तुम्हाला माहिती आहे, पॅरलल ऑपरेशनच्या बऱ्याचशा कंडिशन आहे, मग त्याच्या फ्रिक्वेन्सीपासून अशा बऱ्याचशा मोठी लिस्ट आहे. आता लिस्ट नाही मोजत मी, तर त्या लिस्टमध्ये पुन्हा एक ॲडिशनल पॉईंट असतो की त्याचा वेक्टर ग्रुप सारखा असला पाहिजे. वेक्टर ग्रुप कसा असला पाहिजे, सारख्या वेक्टर ग्रुप किंवा मॅचिंग वेक्टर ग्रुपच आपण काय करू शकतो, दोन ट्रान्सफॉर्मर पॅरललमध्ये लावू शकतो, असा थेरॉटिकल प्रश्न बनतो. आता हे नेमकं कसं जुळतं किंवा नेमकं कोणता ग्रुप ते कोणावरनं ठरतं, ते ठरतं या आखरीच्या कोडवरनं. आता पहिलेचे तर दोन कोड एकदम सोपे, स्टार, डेल्टा नाही तर झिगझॅग, कॅपिटल असणार तर हाय व्होल्टेज, स्मॉल असणार तर लो व्होल्टेज. एवढं पटलं, संपला विषय. आखरी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा हा नंबर. आता हा नंबर काय म्हणतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला आपली घड्याळ माहीत पाहिजे. घड्याळ माहीत पाहिजे. आता ते घड्याळ तुम्हाला माहीत आहे की टोटल जो सर्कल असतो, म्हणजे घड्याळीचा टोटल वर्तुळ, घड्याळ म्हणा किंवा टोटल वर्तुळ 360 डिग्रीचा असतो. किती असतो, 360 डिग्रीचा. आणि प्रत्येक तास, आता आपल्या घड्याळीमध्ये तुम्हाला माहिती आहे जवळपास 12 तास असतात. किती असतात, 12 तास असतात, ठीक आहे. मग आता ते 24 तासामध्ये पण आपण रेल्वेत गेलो तर 24 तास दिसणार तुम्हाला, ठीक आहे. पण आपण आपल्या घरच्या घड्याळीचा आपण विचार करू, जे भिंतीवरती लावलेली आहे. 12 तास असतात. तर प्रत्येक तासामध्ये जर तुम्ही रिझनिंगचा अभ्यास केला असणार आणि क्लॉकबद्दल जर शिकले असणार तुम्ही, तर तुम्हाला माहित असणार की प्रत्येक तासामध्ये, म्हणजे हे जो एक तास असतो याच्यामध्ये 30 डिग्रीचा कोन असतो. किती डिग्रीचा कोन असतो, 30. म्हणजे प्रत्येक तासामध्ये 30 डिग्रीचं काय असतं, फरक असतं. 30 डिग्रीचं काय असतं, फरक असतं. तर तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं समजलं पाहिजे की मी जर म्हटलं 1 आणि 2 वाजताच्या मधामध्ये कितीचं अंतर, तर बरोबर 30 डिग्रीचं अंतर राहील. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. कारण तुम्हाला माहित आहे की या घड्याळीचे जर मी 4 पार्ट केले, तुम्हाला माहिती आहे इकडे 90 आहे, इकडे पण 90 आहे, इकडे पण 90 आहे आणि इकडे पण 90 आहे. तर टोटल 90 जर मिळाले तर किती होतात तुमचे, 360 होतात. हे बेसिकची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. पण माझं काम होतं तुम्हाला समजवणं, म्हणजे सुरुवात करून देणं, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बरोबर बघितलं
तर काय की तुम्हाला समजा इकडे 1 वाजला, इकडे 2 वाजला, इकडे 3 वाजला, 4 वाजला, 5 वाजला, 6 वाजला. 6 कुठे वाजता तुमचा इथे खाली वाजतात 6, बरोबर आहे. 6 आणि वरती काय असतात 12. आता 12 म्हणजेच काय आपले शून्य पण म्हणू शकतो आपण. 12 म्हणजेच आपले शून्य वाजले. 12 म्हणजेच काय शून्य म्हणजे सुरुवात होते ना तिथनं, म्हणून त्याला आपण शून्य म्हणतो. ठीक आहे. आता त्याला काय पकडायचं, त्या 12ला किंवा शून्याला ती हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे. कोणती व्होल्टेज वाइंडिंग आहे? हाय व्होल्टेज. आता हा जो नंबर आहे आखरी तो तुम्हाला नेमका काय दर्शवतो ते सांगतो की हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज वाइंडिंग आहे यांच्या दोघांमध्ये नेमका फेज शिफ्ट किती आहे. नेमका फेज शिफ्ट किती आहे म्हणजे नेमका अँगल किती आहे ते तुम्हाला आखरीचा नंबर कोडमध्ये दिलेला असतो. तुम्हाला लिहिताना असं 20 डिग्री 30 डिग्री असं लिहून नसतं. तुम्हाला फक्त कोड दिले जाते. 1 लिहून राहील, कधी 11 लिहून राहील, कधी 0 लिहिले राहील, कधी 6 लिहिले राहील, कधी 5 लिहिले राहील. पण आता ते 5 7 वगैरे बाकीचे कामी नाही पडत म्हणजे त्याचा वापर सहसा होत नाही. पण तुम्हाला दिसताना 1 11 0 6 असे कोड तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी दिसणार. आता कधी कधी तुम्हाला 5 पण दिसतात, पण बाकीचे नंबर होते तिथपर्यंत वापरले जात नाही. पण हे 4 बिलकुल आपल्यासाठी काय IMP. आता नेमक्या नंबरचं काय म्हणणं आहे ते नंबर म्हणजे किती वाजले. नंबर म्हणजे किती वाजले तर मी तुम्हाला ते घड्याळीच्या स्वरूपामध्ये समजून सांगतो. अगदी सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, आणि मग शेवटाला हेही सांगतो की नेमका प्रश्न कसा येतो, नेमका प्रश्न कसा येतो आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं. एवढं सोपं आहे की तुम्ही म्हणाल अरे सर असा झाला तर आम्ही डोळे लावून झोपेत पण आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. एवढा सोपा प्रश्न असतो. फक्त समजणं. सोपा कधी नेहमीच पाहिजे तुम्हाला. सोपा कधी समजलं तर सोपा, नाही समजलं तर सर्वात कठीण. मग ते कसं म्हणतो ना आपण की एकदम डिफिकल्ट पेपर आला. पेपर डिफिकल्ट नव्हता, पेपर सोपाच होता. आपला त्या लेवलचा अभ्यास नव्हता झाला आणि पेपर सोपा होता म्हणतो कधी. मग कधी सोपा असता आपण अभ्यास केला आहे म्हणून तो पेपर काय झाला सोपा झाला. ठीक आहे. एवढं लक्षात म्हणतात. सोपं वाटलं कोणतं समजायचं की आपल्याला येते, कठीण वाटलं समजायचं हे आपल्याला येत नाही. ठीक आहे. एकदम सोपाचा कॉन्सेप्ट आहे अभ्यासातला. ठीक आहे. आता बघा, आता 12 वाजले. 12 वाजले म्हणजे काय झाला, एक तुमच्या याच्यामध्ये मिनिटचा काटा असतो, मिनिट हँड असतो, आणि एक असतो तुमचा अवर हँड असतो, त्याला तास काटा म्हणतो आपण. तर तास काटा छोटा असतो आणि मिनिट काटा मोठा असतो. तो मिनिट काटा जास्त फिरतो आणि तासाचा काटा आपला छोटा फिरतो, म्हणजे छोटा असतो आणि तो आरामामध्ये फिरतो. बरोबर आहे. तर तासाला तो 30 डिग्री फिरत असतो. आता जेव्हा समजा तुम्हाला असं म्हटलं की 12 म्हणजेच मी तुम्हाला मग सांगितलं 12 म्हणजेच काय तुमचा शून्य. 12 म्हणजेच काय शून्य. शून्य वाजले समजा, 12 वाजले समजा, 12 वाजले म्हणजे शून्य वाजले, आणि शून्य वाजले म्हणजेच तिथे अँगल किती झाला 0 डिग्री झाला. म्हणजे या दोन काट्यामध्ये 0 डिग्रीचा अंतर असतो, कारण एकाच्या वरती एक आहे ना, तर ते काय झाले 0 डिग्री झाले. काय झाले 0 डिग्री झाले. एवढं पटलं. आता फेजर ग्रुप आहे तो एक शून्यवाला. कोणता वाला? शून्यवाला. म्हणजे तुम्हाला कोड देताना आखरी काय दिला राहील 0 दिला राहील. तर समजायचं की त्यांचे 12 वाजले. किती वाजले 12 वाजले. 12 म्हणजेच काय 0 वाजले. त्या दोघांमध्ये फेज शिफ्ट कसा आहे 0. आता इथे मी तुम्हाला समजवायसाठी आता ही जी डायग्राम आहे दोन्हीकडे, एक घड्याळीकडे लक्ष ठेवा आणि एक याच्याकडे, दोघांकडे पण लक्ष ठेवा. आता दोघांमध्ये काय केलेलं आहे की समजा इथे 2 वाइंडिंग तुम्हाला दिलेलं आहे. एक समजा डेल्टा आहे आणि एक काय समजा स्टार आहे. एक काय स्टार आहे. समजा आता फेजमध्ये आहे म्हणजे 12 वाजले आहे म्हणजे दोघांमध्ये पण फेज शिफ्ट किती झाला 0 डिग्रीचा झाला. किती झाला 0 डिग्रीचा. तर बरोबर लक्ष द्या. फक्त हे आता हे कसं आहे, हे कशासाठी काय हे समजवायसाठी. प्रत्येकच वेळेस तुम्हाला काही स्टार डेल्टानं डेल्टा स्टारच राहील अशातला भाग नाही आहे. ते ग्रुपनुसार त्यांचे काय होतात वाइंडिंगचे कनेक्शन वेगळे वेगळे असतात. ठीक आहे. ग्रुपनुसार त्याला डिवाइड केले असतं. पण समजवताना मी तुम्हाला फक्त डेल्टा आणि स्टारला घेऊन म्हणजे नेमकं होत काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. आपला कॉन्सेप्ट काय, आपला कॉन्सेप्ट आहे कमीमध्ये जास्त आउटपुट काढणं. कमीमध्ये जास्त आउटपुट म्हणजे काय की प्रश्न सुटला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आपलं हे आहे. मग तिकडे काही भानगड झाली तरी चालेल आपल्याला. बरोबर आहे. आता लक्ष द्या. पहिला पॉईंट आहे की जर 12 वाजले म्हणजेच 0 वाजले म्हणजेच त्याच्यातला अँगल काय झाला 0 झाला. कारण फेज आणि आपला फेज नाही आपला हा म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा दोघंही एकामेकावरती आहे. फेज अँगल इन फेज म्हणतो ना आपण, तेव्हा अँगल काय असतो 0 असतो. तर असं समजा की दोघांचे बरोबर अँगल काय झाले एकासोबत मिळले आहे. एकासोबत मिळले आहे म्हणजे ते काय झाले बिलकुल 0 त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. 0 त्याच्यामध्ये काय झाला डिफरन्स झाला. आता मी काय करतो या काट्याला फिरवतो. आता बघा इथं फिरत असताना मी तुम्हाला फिरवून दाखवतो. आता बघा काटा काय आला 1 वरती आला म्हणजे हा किती डिग्रीने शिफ्ट झाला, हा झाला तुमचा 30 डिग्रीनं शिफ्ट. आणि तुम्ही जर इथे बघितलं असेल पहिले इथे होता, आता हा काय झाला 30 डिग्रीने शिफ्ट झाला. किती डिग्रीने शिफ्ट झाला 30 डिग्रीने. आता एवढं लक्षामध्ये ठेवा, जसं आपण लॅग आणि लीडचा अभ्यास करतो तेव्हा काय करतो, समजा आपला हा व्होल्टेज असो किंवा करंट असो जो काही आपण रेफरन्स पकडला, जर आपण खालती आलो तर याला काय म्हणतो आपण हा लॅग होत आहे असं म्हणतो. आणि जर का वरती गेला आपण तर याला काय म्हणतो आपण लीड होत आहे असं म्हणतो. मग तो करंट असो व्होल्टेज असो कोणतेही दोन फेजर कोणत्याही गोष्टी असल्या वेक्टर गोष्टी त्याला आपण लीड आणि लॅगमध्ये करतो. म्हणजे काय की घड्याळ जर अशी या दिशेने फिरत आहे त्या दिशेने आपण लॅग आणि लीड कन्सिडर करतो. घड्याळीच्या विरुद्ध दिशेने जर फिरत असणार तर तो काय झाला लीड झाला. म्हणजे फिरताना जो
सामोर गेला उलटा, घड्याळीच्या उलटा फिरताना जो सामोर गेला तो काय झाला लीड करते, घड्याळीच्या दिशेने फिरताना जर सामोर गेला तर तो काय करतो लॅग करतो. लॅग म्हणजे मागे पडणं, घड्याळीच्या उलटा त्याला विचार करायचा. ठीक आहे, आता ते आता तुम्हाला लॅग लीड चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता एवढं पटलं. आता एवढं लक्षात ठेवा की हा काय झाला इकडे फिरला, हा इकडे फिरला म्हणजे मी जर म्हणजे घड्याळीसारखा फिरत आहे, घड्याळीसारखा फिरत आहे म्हणजे याला काय म्हणायचं लॅग म्हणायचं. काय होत आहे लॅग होत आहे. तर 30 डिग्री आला म्हणजे किती फिरला तो 30 डिग्री फिरला, पण तो अँगल जो झाला तो कसा राहील, हा जो थीटा राहील. म्हणजे हा जो थीटा फिरला आपला किती डिग्रीनी फिरला 30 डिग्रीनी, पण हा 30 डिग्री कसा याला लिहिताना -30 डिग्री असंही लिहिलं जाते किंवा 30 डिग्री लॅग असंही लिहिलं जाते. ठीक आहे, आता बघा तो जो कोडची आपण गोष्ट केली त्या कोडमध्ये काय होतं की जसं काय होतं इथं मी सांगितलं की तो कोड काय झाला शून्य झाला. कोड काय झाला शून्य, कारण की हे कशा आहे एकांमेकांवरतीच बसलेले आहे. पण आता काय झालं इथनं टर्न झालं, किती डिग्रीमध्ये टर्न झालं 30 डिग्रीमध्ये. 30 डिग्रीमध्ये म्हणजेच तुमचा जो सेकंडवाला ग्रुप राहील त्या ग्रुपला नाव 1 दिलं राहील. त्या ग्रुपला नाव काय दिलं राहील 1. म्हणजे हा जो 1 जर कोड दिला तर समजायचं की त्या ग्रुपचा त्या ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शनचा 1 वाजला. ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शनचा किती वाजला 1 वाजला. मग आता 1 वाजल्यावरून बाकीचे पूर्ण हिशोब लागणार. कशी हिशोब लागणार 1 वाजला म्हणजेच काटा आपला 1 वर आला म्हणजेच अँगल किती आला 30 डिग्री आलं. आणि तो घड्याळीसारखा फिरला कारण की 12 नंतर किंवा 0 नंतर 1च वाजतो. मग घड्याळीसारखा फिरला तर तो काय करणार लॅग करत आहे. 30 डिग्रीने काय करताय लॅग करताय. कोण लॅग करताय, ही तुमची हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे, ही तुमची काय हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे आणि ही तुमची काय झाली लो व्होल्टेज वाइंडिंग झाली. म्हणजे काय झालं लो व्होल्टेज वाइंडिंग काय करताय लॅग करताय. कितीनं लॅग करताय 30 डिग्रीनं किंवा -30 आहे म्हणतो. आता कधी चालून आता पेपरमध्ये येत नाही याचं कारण की काम नाही पडत त्याच्यामुळं कोण काय नाही येत की जसं 2 3 4 5 आहे हे येत नाही. पण इन केस जर आले तर त्याचा कोड काय राहील बरोबर 2 राहील 3 राहील 4 राहील. मग आता याच्यात अँगल किती मोजायचा, अँगल कसा मोजायचा, इथे 30 झालं, इथे आला 2 वर आलं 60 झालं, 3 वर आलं किती झालं 60 30 90 झालं, पुन्हा समोर चाललं 120 झालं, मग काय झालं 150 झालं, मग काय झालं 180 झालं, मग काय झालं 180. तर हे असे अँगल असतात. हे पूर्ण जेवढे अँगल राहील 1 पासून 5 पर्यंत पूर्ण त्याला लॅग घ्यायचं. काय घ्यायचं लॅग घ्यायचं. आता समजा तुम्ही 6 वर आले, किती वर आले समजा 6 वर, म्हणजे आपण थोडंसं सामोर गेलो. आता सॉरी 6च्या पहिले आपण 11 वरती चाललो जाऊ. ठीक आहे, म्हणजे याच्या पहिलेचा कोड काय होता, याच्या पहिलेचा कोड होता आपला 1 कोड होता म्हणजे जो आपल्या दिलेला राहील ना त्याच्यामधला आखरीचा कोड तो 1 होता. ठीक आहे, आता 1च्या ठिकाणी कधी कधी तुम्हाला 11 दिलेला असतो. तुम्हाला पुन्हा मी एक्झाम्पल दाखवेल ना तेव्हा तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आता कोड जर तुम्हाला 11 दिला असला समजायचे की त्याचं किती वाजले 11 वाजले. किती वाजले त्याचे 11 वाजले. म्हणजे बघा पहिले किती वाजता हा काटा कितीवर होता 1 वर होता, आता कितीवर गेला तो गेला आता 11 वरती. म्हणजे आता वाजले 11, आता वाजले 11. मग याच्यामध्ये पण अंतर जर तुम्ही मोजलं अँगल थीटा किती आहे 30 डिग्री आहे. किती आहे 30 डिग्री. पण आता तो काय झाला घड्याळीच्या विरुद्ध दिशेने गेला म्हणजे काय 12 पासून इकडे परत गेला. तर अशा वेळेस हा जो अँगल राहील हा अँगल काय करणार लीड करणार किंवा याला लिहिताना +30 डिग्री असं लिहिलं जातं. काय लिहिलं जातं +30 डिग्री. म्हणजे काय इकडे जर गेला तर म्हणजे आता कोणते लीडमध्ये राहील मग 11 10 9 8 7 इथपर्यंत. आता तुम्ही म्हणाल सर 6चं कसं, तर 6 इकडनं मोजलं तर लॅग होईल आणि इकडनं मोजलं तर काय होईल तो लीड होईल. तर तो आला मधात, त्याला जिथून मोजायचं तिथून मोजा. तुम्हाला जसं वाटतं तसं करू शकता तुम्ही. ठीक आहे, पण परीक्षेमध्ये असं तुम्हाला विचारणार नाही ना, असं तुमच्यासोबत केलं जाणार नाही. ठीक आहे, एवढं पटलं. 10 वाजवले मी, 9 वाजवले, 8 वाजवले, 7ही वाजवले, सर्व कशा राहील अँगल लीडमध्ये राहील. मग ते अँगल काय करायचं 30 डिग्री 30 म्हणजे इथे 30 डिग्री या दोघांमधला 30 डिग्री असे काय करायचे प्लस करत जायचे. तेवढ्या डिग्रीचा तो अँगल राहील. तेवढ्या डिग्रीचा काय राहील अँगल राहील. म्हणजे फेज शिफ्ट कोणाच्या हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेजमधला. कारण मी आत्ताच सांगितलं हे जे निळ्या कलरचं दिलं आहे ते काय तुमचं हाय व्होल्टेज आहे आणि हे जे लाल कलर आहे हे काय तुमचा लो व्होल्टेजचा काटा आहे. कोणत्या व्होल्टेजचा लो व्होल्टेज. म्हणजे काय इथं जो फेज शिफ्ट झाला तो काय झाला सेम टू सेम तुम्हाला 30 डिग्रीचा झाला आणि तोही कसा झाला तोही लीड झाला. कसा झाला लीड झाला. आता पुन्हा तुम्हाला मी जेव्हा कोड दाखवणार ना तेव्हा तुमचं पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होईल. फक्त आता समजून घ्या मला मी काय बोलत आहे आणि आपलं काय चाललं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर समोर बघा आता तोच काटा काय झाला 6 वरती आला. कसा आला 6 वरती आला म्हणजे 6 वाजले. आता 6 वाजले म्हणजे कोड काय झाला तुमचा कोड झाला तुमचा 6. म्हणजेच काय झाला हा इथे होता, इथून काय झाला तो डायरेक्ट खाली आला. तर या दोघांमधला अँगल जर मोजला तर किती झाला तो 180 डिग्री झाला. किती झाला 180 डिग्री. आता याला लॅग लीड करायची गरज नाही. ठीक आहे, लॅग घ्या लीड घ्या काही घ्या. आता हा काय झाला 180 म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती झाली 180 झाली. आणि याचा ग्रुप जो आहे तो किती 6 वाजलेला ग्रुप आहे. किती वाजलेला ग्रुप आहे 6 वाजलेला ग्रुप आहे. बघा आपण असं कधीच नाही करू शकत की प्रायमरीत कसाही पण
फेज शिफ्टिंग घ्या, सेकंड इयरमध्ये कसाही फेज शिफ्टिंग घ्या, मग कोणत्याही फेज शिफ्टिंगला कुठेही पण तुम्ही पॅरललमध्ये लावून द्या असं होत नाही. ते प्रत्येक गोष्टीचे नियम आहे. आता एकदम खोलात जायची जरी गरज नसली तरी एवढं लक्षात ठेवावं लागेल की कोणतंही मनात आलं कुठेही आपण लावू शकत नाही. प्रत्येकासाठी काय असतं, नियम असतं. कारण की तुम्हाला माहिती आहे 10चा नट बोल्ट खोलायचा असला तुम्हाला 10चाच पाना लागणार, 15च्या पाण्याने निघणार नाही, 5च्या पण पाण्याने निघणार नाही, बरोबर आहे. तर ते स्पॅनर त्याच नंबरचं लागतं, ते कारण त्याच्यासाठी नियम आहे ना, त्या नियमामुळे जिथचं तिथंच बरोबर लागू शकते. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो एवढं समजलं, 6 वाजले 2 वाजले सर्वच गोष्टी समजल्या. आता बघा, आता ते कोड कसे पुन्हा, म्हणजे आता जेवढं काही मी तुम्हाला सांगितलं ना त्याचा मी तुम्हाला सारांश सांगतो. त्याचा काय सांगतो, सारांश सांगतो. आणि हाच सारांश आपल्याला पेपरमध्ये येणार. हाच सारांश काय येणार आपल्याला पेपरमध्ये येणार. आता बघा, लक्ष द्या बरोबर कॉन्सन्ट्रेशननी. आता हे तुमचा ग्रुप म्हणा किंवा किती वाजले, 0 वाजू शकते, 1 वाजू शकते, 11 वाजू शकते, 6 वाजू शकते, बाकीचे मधातले पण वाजू शकते, बरोबर. बाकीचे मधातले पण वाजू शकते. पण आता बरोबर लक्षात ठेवायचं, 0 वाजला म्हणजेच काय झालं, ते दोन्ही पण एकामेकांवरतीच फेज आले होते. म्हणजे दोन्ही हाय व्होल्टेज वाइंडिंग आणि लो व्होल्टेज वाइंडिंग दोघांचाही फेज डिफरन्स काय झाला, 0 झाला. दोघांचा फेज डिफरन्स. तर कोड देताना काय राहील मग, आता कनेक्शन कसं राहू शकते, स्टार स्टार 0 दिलाय, स्टार स्टार 0, डेल्टा डेल्टा 0 आणि डेल्टा झिगझॅग 0 दिलाय. म्हणजेच यांच्यामधला तुम्हाला जर फक्त एवढा कोड दिला आणि विचारलं की सांगा बाबा याच्यात काय काय कोणती हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे, लो व्होल्टेज वाइंडिंग कोणती आहे, तुम्ही सांगू शकता हाय व्होल्टेज वाइंडिंग डेल्टामध्ये आहे, लो व्होल्टेज वाइंडिंग पण डेल्टामध्ये आहे आणि याचा फेज शिफ्ट किती आहे, 0 डिग्रीचा आहे, असं तुम्ही बरोबर सांगू शकता, बरोबर आहे. पुन्हा समोर जर गेलं, जर तुम्हाला इथं 1 दिलेला आहे, कनेक्शन दिलेलं आहे, डेल्टा डेल्टा स्टार स्टार डेल्टा आणि स्टार झिगझॅग असं दिलेलं आहे. 1 म्हणजेच काय, 1 वाजला. 1 वाजला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असा अँगल येणार, म्हणजे इथं तुमचा 1 असतो, बरोबर आहे. तर हा काय झाला, 30 डिग्री झाला. पण हा 30 डिग्री कोणता झाला, लॅग झाला. कसा झाला, लॅग झाला, कारण तो घड्याळीच्या काट्यासारखा फिरला म्हणून, बरोबर आहे. तर हे काय झालं, लॅग झालं, -30 डिग्री. ठीक आहे. तसंच 11 जर वाजले तर काय होईल, +30 डिग्री होईल किंवा त्याला लीड म्हणू. त्याचं कनेक्शन आहे डेल्टा स्टार स्टार डेल्टा आणि स्टार झिगझॅग, बरोबर आहे. आता 11 दिलं म्हणजे 11 वाजले. 11 वाजले म्हणजेच काय, हा अँगल इकडे गेला, म्हणजे इथचा अँगल किती झाला तुमचा, 30 डिग्री झाला. पण तोही कोणता झाला, प्लस झाला. प्लस म्हणजे त्याला आपण काय म्हणू, लीड म्हणू. एवढं पटलं. तसंच जर तुमचे 6 वाजले म्हणजे 180 डिग्री आणि तुमचा स्टार स्टार डेल्टा डेल्टा आणि डेल्टा झिगझॅग राहू शकते. आता याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न येतो कधी कधी की तुम्हाला 2 कोड दिले जाते. आता लक्षामध्ये ठेवा, 2 ग्रुप आहे याच्यामध्ये वेगळे वेगळे, जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कोणते वेगळे 2 ग्रुप आहे की जर तुम्हाला पॅरलल ऑपरेशन करायचं असलं तर लक्षामध्ये ठेवा की तुमचा जो ग्रुप नंबर आहे 0 आणि 6 आहे, म्हणजे 6 आणि 0 जर वाजले असणार तर तुम्ही या दोघांना काय करू शकता, पॅरललमध्ये लावू शकता. या दोघांना काय करू शकता, पॅरललमध्ये लावू शकता. चुकू नये तुम्ही या दोघांपैकी कोणालाच तुम्ही याच्यासोबत पॅरलल लावू शकत नाही. या दोघांना वाटल्यास तुम्ही पॅरललमध्ये लावू शकता. कोणाला, 1 आणि 11ला पॅरललमध्ये लावू शकता पॅरलल ऑपरेशन करण्याकरता, पण त्यांचा फेज सिक्वेन्स रिव्हर्स करून. ठीक आहे. आता हे आतमधली गोष्ट झाली एकदम, तरी फक्त एवढंच लक्षात ठेवा की यांना लावू शकतो मी 1 आणि 11ला, पण फेज सिक्वेन्स त्याचा रिव्हर्स करून लावू शकतो. आताच मी सांगितलं खूप सारं आहे शिकण्यासारखं, पण आपल्याला कामाचं काय ते महत्त्वाचं. ठीक आहे. फक्त सेंटेन्स लक्षामध्ये ठेवा. तर जर पॅरलल ऑपरेशन करायचं असलं तर आपण काय करू शकतो, 0 ग्रुप आणि 6 ग्रुप याचंच काय करू शकतो आपण, पॅरलल ऑपरेशन करू शकतो. आणि तुम्ही जर बरोबर बघाल, तुम्ही जर म्हणाल सर हे डेल्टा स्टार स्टार डेल्टा काही पण आपण मनासारखं लावू शकतो का, बिलकुल नाही. त्याचे नियम आहे. जर फेज शिफ्ट तुमचा 0 असणार तरच तुम्ही स्टार स्टार लावू शकता, किंवा तुमचा फेज शिफ्ट 6 वाजताचा असेल किंवा 180 तरच तुम्ही स्टार स्टार लावू शकता. इतर तर तुम्हाला इथे स्टार स्टारवाले तुम्हाला वाइंडिंग दिसणार नाही जर तुम्ही बरोबर बघितलं तर, कारण की याच्यासाठी नियम आहे. चार्ट एवढाच आहे का सर, नाही, चार्ट मोठा आहे, पूर्ण 0 वाजेपासून पुन्हा 11 वाजेपर्यंत पूर्ण चार्ट आहे, पण तेवढ्याची आपल्याला गरज नाही. जेवढ्याची गरज आहे मी तेवढं सांगितलं. पेपरमध्ये प्रश्न बरोबर याच्यामध्येच येतो आणि याच्यामधलाच बरोबर फसतो. ठीक आहे. आता प्रश्न कसा असतो त्याच्यावरती आपण बघू. ठीक आहे. प्रश्न हा तुम्हाला इस्रोमध्ये आला होता टेक्निशियन बी साठी 2018ला. कधी आला, 2018ला इस्रोमध्ये. बऱ्याच पेपरमध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहे, पण आता एक उदाहरणासाठी तुम्हाला प्रश्न घेतला. बघा प्रश्न कसा असू शकतो. प्रश्न मी सांगितले 4 पद्धतीने प्रश्न येऊ शकते. त्याच्यातला आता एक प्रश्न की तुम्हाला वेक्टर ग्रुप दिलेला आहे DY11. किती दिलेला आहे, DY11 दिलेला आहे. किती दिलेला आहे, DY11. आता कधी कधी एक तुम्हाला असा लिहिलेला दिसणार किंवा कधी असा, तर तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचा. एल किंवा कॅपिटल आय सारखा दिसू शकते, पण हा एक आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. DY11 ट्रान्सफॉर्मरमधील हाय व्होल्टेजच्या संदर्भात. आता हाय व्होल्टेज कोणती वाइंडिंग असणार तुम्हाला माहिती आहे, ही कोणती आहे तुमची हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे. च्या संदर्भात लो व्होल्टेज वाइंडिंगचा फेज शिफ्ट काढा म्हणताय. लो व्होल्टेज वाइंडिंग कशी आहे, स्टारमध्ये आहे, ही कोणती झाली, लो व्होल्टेज वाइंडिंग. आणि या दोघांमधला फेज शिफ्ट म्हणजेच काय झाला तुमचा, म्हणजेच हा तुमचा 11 झाला. म्हणजेच काय 11 वाजताचा तुमचा फेज शिफ्ट आहे. तर 11 वाजता किती फेज शिफ्ट असतो ते तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. एंगल किती आहे, मग घड्याळीच्या विरोधी वेक्टर
रोटेशन आहे, घड्याळाच्या विरुद्ध म्हणजे अँटी क्लॉकवाईज असते, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, बरोबर आहे. आता मग तुमचे किती वाजले, 11 वाजले, 11 नाही, किती वाजले, 11 वाजले, तर 11 कोणीकडे आहे, 11 इकडे वाजतात, बरोबर आहे तुमचे. मग 11 जर इकडे वाजले आहे तर मग हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे तुमचा, 30 डिग्री आहे. किती आहे, 30 डिग्री. तोही कसा आहे तुमचा, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजेच कसा राहील, लीड करणारा असणार. कसा असणार, लीड करणारा. तर मग तुम्हाला अँगल विचारला होता, तर मग अँगल विचारला तर मग 30 डिग्री काय आहे, प्लस आहे, म्हणजे याचं एक उत्तर तुम्ही मारलं असतं. तोच प्रश्न जर असा म्हटला असता की हाय व्होल्टेज वाइंडिंगचं कनेक्शन कसं आहे, तर हाय व्होल्टेज वाइंडिंगचं कनेक्शन कसं आहे, डेल्टामध्ये आहे. तोच प्रश्न विचारला असता की लो व्होल्टेज वाइंडिंगचं कनेक्शन कसं आहे स्टारमध्ये आहे, बरोबर आहे. मग जी आपली हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे ती कॅपिटलमध्ये लिहिली आहे आणि लो व्होल्टेज वाइंडिंग आपली स्मॉलमध्ये लिहिलेली आहे. हे तुमचं क्लिअर झालं. तर अशा पद्धतीने काय दिलेलं असतं, फक्त एक कोड असतो आणि ह्या कोडवरती एवढी सारी सर्कस असते, एवढी सारी काय असते, सर्कस असते. तर याच्यानंतर कर्जा जर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला याच्यावरती तर 100% तुमचं चुकणार नाही. म्हणजे तुम्ही पाहिल्या तुम्ही काय करू शकता, पटकन त्याचं उत्तर देऊ शकता. नाही, याच्यामध्ये ही वाइंडिंग हाय व्होल्टेज आहे, ही वाइंडिंग लो व्होल्टेज आहे, मग हा या ग्रुपमध्ये येते आणि याचा फेज शिफ्ट एवढा आहे, म्हणजे याचे किती वाजले आहे तेही तुम्ही सांगू शकता, बरोबर. हे वाजवायचं काम आपल्याला इथनं पूर्ण क्लिअर होऊ शकते. ठीक आहे. तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्न येतो, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक पण होता. तर इथे हा सेशन संपला, मी असं जाहीर करतो. याच्यानंतर तुमचं हे बिलकुलच चुकणार नाही, एवढी माझी 100% शाश्वती आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, लाईक करा. आणि याच्यासारखं जर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इलेक्ट्रिकल जर शिकायचं असणार तर तुम्ही काय करायचं, ॲप डाउनलोड करायचं, CST लॉन्चपॅड. तिथे इलेक्ट्रिकलचे बरेचसे तुम्हाला कोर्सेस आहे. तुम्हाला जे इच्छुक असणार ते इच्छुकसाठी तुम्ही पाहिजे तसा कोर्स, पाहिजे तो कोर्स जे शिकायचं असणार, ज्या फील्डशी रिलेटेड, फील्ड आपल्याकडे इलेक्ट्रिकलच आहे, तर तुम्ही ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करू शकता. गरज असल्यास आपलं कंपल्सरी कोणतंच नसतं, कंपल्शन कोणतंच नसतं. ठीक आहे. तर इथे या सेशनला थांबवून देतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.